श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। काननगड नावाचं एक संस्थान आहे। त्या संस्थानामध्ये स्वामी रामदास नावाचे एक संत होऊन गेले। त्यांना त्यांची स्वतःचीच एक लग्नाची मुलगी होती आणि त्यांची बायको त्यांना नेहमी म्हणत असे की तुमच्या हातून तुमच्या मुलीचं लग्न होणे शक्य नाही। यावर ते स्वामी रामदास शांतपणे म्हणत असत की मी देवाला ही मुलगी दे म्हणून मागितलं होतं का? परमात्म्याने ती दिलेली आहे आणि परमात्माच पाहिल तिचं काय करायचं ते। आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही। एखाद्या संताने किंवा सत्पुरुषाने हे वागणं आणि त्याचं अनुकरण करून जर आपण तसंच वागायला लागलो तर आपल्याला लोक नावं ठेवतील। आणि म्हणून असामान्य लोकांनी केलेल्या गोष्टी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी करू नयेत। सामान्य माणसांनी आपल्याला जे योग्य असेल ते कर्म करावं आणि कर्म केल्याशिवाय आपल्याला चैनही पडणार नाही। महाराजांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्यावर सोपवा, तुम्ही काय कराल इतका छान प्रमाणामध्ये तो प्रपंच मी करून दाखवीन असं महाराज सांगतात। परंतु आपण कोणीच आपला प्रपंच महाराजांवर सोपवायला तयार होत नाही। याला काय करावं? सत्पुरुषांच्या मनाची शोकांतिका हीच आहे। याचं कारण असं आहे की प्रपंच हा सगळा प्रारब्धाचा खेळ आहे आणि हा प्रारब्ध जो काही आहे तो भगवंताच्या इच्छेने घडतो। आणि म्हणून राम इच्छा राम करता हे जे आपण म्हणायचं असतं ते या प्रारब्धाला उद्देशूनच असतं। कारण आपलं प्रारब्धच आपल्या आयुष्यातल्या घटना घडामोडी ठरवत असतो। हा सगळा प्रारब्धाचा खेळ असतो आणि हा खेळ भगवंत खेळत असतो। अध्यात्मशक्ती जर काही असेल तर हे सत्पुरुष आपल्या अध्यात्मशक्तीने आपल्या प्रारब्धामधल्या काही घटना पुढे मागे करू शकतात। तुमची जर उपासना निर्वेध चालू राहावी असं वाटत असेल आणि आपल्या शिष्याचं भलं होणार असेल आणि तो वरच्या पातळीवर जाणार असेल, त्याचं कल्याण होणार असेल तर आपल्या प्रारब्धामध्ये काही बदल सत्पुरुष किंवा आपले सद्गुरू घडवून आणू शकतात। आपल्या शक्तीने ते आपल्या जीवनातील भोग कमी जास्त करू शकतात। परंतु माझे सद्गुरू जे काही करतील ते माझ्या फायद्याचंच आहे आणि माझ्या कल्याणाचंच आहे अशी आपली श्रद्धा मात्र असावी लागते। अशी जर आपली श्रद्धा असेल तर सत्पुरुष जे असतात, सद्गुरू जे असतात ते आपल्या शिष्याची काळजी घेत असतात आणि त्याचे कर्मभोग काही प्रमाणामध्ये कमी जास्त करून बदलून टाकून ते सुसह्य करू शकतात। असं जेव्हा घडतं तेव्हा आपले कर्मबंध किंवा कर्मभोग आपल्याला बाधत नाही। कर्म करून सुद्धा त्याचे परिणाम जे असतात ते आपल्याला सहन होतात। सुख किंवा दुःख, यश किंवा अपयश, नाही का, हानी किंवा लाभ, या ज्या काही गोष्टी घडतात त्यामध्ये मनाची समत्व बुद्धी कायम राहिली पाहिजे। आणि हेच आपल्याला गीतेतून शिकायचं आहे। सुख दुःखे समे कृत्वा
लाभा लाभौ जया जयौ. नाही का? सुख दुःखे म्हणजे सुख आलं तरी आणि दुःख आलं तरी, लाभ झाला तरी आणि हानी झाली तरी, जय मिळाला तरी आणि पराजय झाला तरी, आपल्या मनाची समतोलता ढळू न देणं हाच बुद्धी योग आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्म तर करावंच लागणार आहे आणि त्याचे जे काही परिणाम होतात तेही भोगावेच लागणार आहे. परंतु परिणाम कोणतेही जरी असले तरी आपल्याला हे हवं होतं आणि ते मिळालं नाही, किंवा जे नको होतं तेच मला मिळालं, असा विचार कधीही आपण करू नये. गीता याला फळ म्हणते. हवं आहे, नको आहे, मिळावं, मिळू नये, या ज्या आपल्या अपेक्षा असतात त्या अपेक्षांना काहीच महत्त्व नाही. कारण आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला फळ कधीच मिळत नाही. आणि म्हणून माणसाने कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नये. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तू फक्त कर्म कर आणि कर्माचं फळ कसं असावं, काय असावं, केव्हा मिळावं, कधी मिळावं, किती मिळावं, याची तू अपेक्षा करू नकोस. महाराज म्हणतात, एखाद्या गोष्टीचं फळ मिळालं काय किंवा नाही मिळालं काय, त्या माणसाला त्याची किंमतच राहत नाही. अशी जेव्हा आपल्या मनाची अवस्था होईल तेव्हा मग आपण या कर्मबंधातून बाहेर आलो आहोत किंवा या कर्माच्या परिणामातून मुक्त झालेलो आहोत असं समजावं. सुख काय किंवा दुःख काय, हानी काय किंवा प्राप्ती काय, जय काय किंवा पराजय काय, या कोणत्याच गोष्टीमुळे जर आपण अस्वस्थ झालो नाही, जर आपल्या मनाची समतोलता ढळली नाही आणि जर आपलं मन शांत राहिलं, स्थिर राहिलं, तरच आपण या गोष्टीचा योग साधला आहे असं समजावं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता आपण ओवी क्रमांक 232 बघूया. जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, परी जैतेसी उरिजे अचुंबित. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने वज्र कवच घातलंय म्हणजे अंगावर चिलखत घातलं, आणि मग असं असताना जरी आपल्या अंगावर शस्त्रांचा वर्षाव झाला तरी आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा न होता आपण जिवंत राहू शकतो. अचुंबित, अचुंबित याचा अर्थ स्पर्श देखील न करता आपण त्या बाणांच्या वर्षावातून, शस्त्रांच्या वर्षावातून सुरक्षित राहू शकतो. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून सांगतायत, जैसे वज्र कवच लेईजे. जर एखाद्या माणसाने वज्र कवच म्हणजे चिलखत अंगावर जर धारण केलं असेल, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, मग त्या माणसाला कितीही शस्त्राचे घाव घातले तरी ते त्याला सहन होतात किंवा त्याच्या अंगाला त्याचा स्पर्श देखील होत नाही. परी जैतेसी उरिजे अचुंबित. आणि मग ते वज्र कवच धारण केलेलं असल्यामुळे किंवा चिलखत अंगावर घातलेला असल्यामुळे शस्त्रांचा कितीही जरी वर्षाव झाला तरी त्याच्या अंगाला त्याचा स्पर्श देखील होत नाही. आणि हे विशेष असं घडतं. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की एकदा का आपली बुद्धी तयार झाली की आपल्या अंगावर वज्र कवच घातल्याप्रमाणे होतं, आणि मग
कितीही जरी शस्त्रांचा वर्षाव झाला, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कितीही जरी सुख आली किंवा दुःख आली किंवा अनेक प्रकारचे आघात झाले, अनेक प्रकारचे आपल्याला असह्य असणारे न टाळता येणारे कितीही जरी परिणाम भोगावे लागले, तरी त्या आघातांचा, त्या परिणामांचा आपल्या शरीरावर काहीही स्पर्शसुद्धा होणार नाही आणि मनावर सुद्धा त्याचा काहीच परिणाम होणार नाही. आणि म्हणून चिलखत घालून जसा एखादा योद्धा सुरक्षित राहतो, तसं आपण आपल्या बुद्धीला कवच धारण करायचं आहे आणि हे समत्वाचं कवच धारण करायचं आहे. आणि ते एकदा का जर धारण केलं तर आपली बुद्धी तयार होते आणि सुखदुःखांची बाधा किंवा कुठल्याही आघातांची किंवा कुठल्याही परिणामांची बाधा आपल्या बुद्धीवर होत नाही. आता आपण गीतेमधला 40वा श्लोक बघूया. नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. या प्रयत्नामुळे कोणतेही नुकसान किंवा हानी होत नाही, ऱ्हास होत नाही. या मार्गातील अल्प प्रगतीने सुद्धा मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की या मोक्ष मार्गरूपी कर्मयोगामध्ये आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचा नाश होत नाही आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. या योगरूप कर्माचं थोडंसं जरी अनुष्ठान आपण केलं तरी संसाररूपी मोठ्या भयापासून आपलं रक्षण होतं. गीता आपल्याला मोठ्या खुबीने हे सांगते आहे की तुम्ही हे थोडंसं शिकून घ्या रे बाबांनो, म्हणजे तुम्हाला तुमच्याच आयुष्यामध्ये असणाऱ्या भीतीपासून, भयापासून मुक्त करेल, तुमचं रक्षण करेल. तुम्ही हे एकदा का शिकायला प्रारंभ केला तर त्याला अंतच नाही आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. महाराज एकदा म्हणाले की एखादा माणूस जर एखाद्या चरकामध्ये अडकला, चरक म्हणजे उसाचा रस काढण्याचं जे मशीन असतं त्याला चरक म्हणतात. त्या चरकामध्ये म्हणजेच त्या मशीनमध्ये एकदा का ऊस घातला की तो शेवटपर्यंत त्या चरकातून बाहेर येऊ शकत नाही, नाही का? आणि बाहेर पडला की पुन्हा तो आत जाऊ शकत नाही. हे पण गंमत आहे. एकदा त्या चरकामध्ये तुम्ही अडकलात की तुम्हाला त्यातनं बाहेर पडणं शक्य नाही आणि एकदा का बाहेर पडलात की पुन्हा तुम्हाला आत जाता येत नाही. आत जाता येत नाही याचा अर्थ प्रयत्न करून आपल्याला पुन्हा या बाजूनी तो ऊस आत घालावा लागतो, म्हणजे आत जातो पण प्रयत्न फार करावे लागतात. महाराज म्हणतात की माणूस जर चरकामध्ये अडकला की त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही आणि शेवटपर्यंत तो त्या चरकातूनच जातो. त्याप्रमाणे एकदा का एखाद्या मनुष्याने
कर्म करायला सुरुवात केली की त्या कर्मातून तो बाहेर पडू शकत नाही। एकदा का मनुष्य कर्मयोगाचं अध्ययन करू लागला, अभ्यास करू लागला की त्यातून तो बाहेर पडू शकत नाही। भगवान म्हणतायत अभिक्रम म्हणजे सुरुवात, आरंभ। ज्याचा आरंभ होतो त्याचा कधीही नाश होत नाही। का? कारण तुम्ही एकदा सुरू केलेला हा तुमचा कर्मयोग कायमचा सुरू राहतो आणि तो कधीच बंद पडत नाही। आणि त्या कर्मयोगामध्ये कुठल्याही प्रकारचे दोषही उत्पन्न होत नाहीत। जर का आपण थोडीशी युक्ती साधली तर तुम्ही याच कर्मयोगाच्या आचरणामुळे मोठमोठ्या भयापासून, मोठमोठ्या संकटापासून आपली सुटका करून घ्याल, आपलं स्वतःचं रक्षण करून घ्याल। गोपाल कृष्ण भगवान की जय।